दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ उद्या 15 मे बुधवार रोजी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा येवल्यात महाविकास आघाडी बूथ प्रमुखांचा मेळावा होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख माणिकराव शिंदे यांनी दिली आहे। यावेळी जयंत पाटील पदाधिकारी व महाविकास आघाडी बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांसोबत प्रचाराबाबत आढावा घेणार आहे। या दौऱ्यात ते आमदार दराडे बंधू ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या निवासस्थानी सदैच्छा भेट देणार असून नंतर ते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी जाणार आहेत। नंतर ते माजी आमदार मारुतराव पवार यांच्या निवासस्थानी देखील सदैच्छा भेट देणार आहेत। होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या सावरगावमध्ये आयोजित सभेचे अध्यक्ष आदरणीय भाऊ सर्व सन्माननीय व्यासपीठ इथे उद्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्करराव मुरलीधर भगरे यांच्या प्रचाराचं नियोजन आणि बूथ प्रमाणे झालेली कार्यवाही बघणे आणि त्याकरता त्यांना मार्गदर्शन करणे म्हणून माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब 10:30 वाजता येवला येथे सर्व कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख यांची सभा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये मार्गदर्शन करताना निवडणुकीमध्ये असलेला सर्व आजच्यापर्यंतचा झालेला प्रचाराचा आढावा हा त्यांना दिला जाणार आहे। एकंदरच या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला प्रचार आणि उमेदवाराचा संपूर्ण दौरा हा जवळजवळ 104 गावाचा पूर्ण झालेला आहे आणि 20 गावाचा प्रचार हा उमेदवारासह 17 तारखेला नियोजित केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो दौरा झाल्यानंतर हा तालुकाही पूर्ण होईल आणि मतदारसंघही तिकडच्या 46 गावाचा हा अगोदरच दौरा पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण प्रचारामध्ये उमेदवार मतदारापर्यंत पोहोचलेला असेल आणि या निवडणुकीत आमची खात्री आहे का येवले मतदारसंघामधून श्रीयुत भगरे सरांना निश्चितपणे 60 ते 70 हजाराचा लीड हा कमीत कमी असेल यामध्ये कुठेही शंका नाही। महाविकास आघाडीचं एकंदरच राज्याचं वातावरण बघितलं तर 40 जागेपर्यंत देखील उमेदवार निवडून येऊ शकतात अशी एकंदर मतदार या महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाची परिस्थिती आहे। हा मेळावा उद्या माऊली लॉन्स येथे आहे। साहेब उद्या 10 वाजेलाच हेलिकॉप्टरने येवल्यात येत आहे आणि त्यानंतर या मेळाव्याचं नियोजन झालं आहे। त्यानुसार साहेब आल्यानंतर दराडे बंधूंकडे पॅनासिया हॉस्पिटलच्या त्यांच्या निवासस्थानी तिथे थोडी भेट देतील। त्यानंतर ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर यांच्याही निवासस्थानी जाणार आहे। त्यानंतर मेळावा आटोपल्यानंतर ते माझ्या निवासस्थानी रायगड या ठिकाणी येणार असून या ठिकाणी त्यांचा 1 तासभराकरता दौरा हा राखीव आहे। यानंतर ते मनमाडकडे प्रयाण करतील आणि जाताना माजी आमदार मारुतराव पवार यांची देखील ते भेट घेणार।